आज आपण गव्हाच्या आट्यापासून बनवणार आहोत हेल्दी, टेस्टी, पौष्टिक पिझ्झा. सगळ्यांच्या आवडीचा, सगळ्यांचा फेवरेट. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी आपल्याला लागणार आहे आटा, म्हणजेच आपण चपातीला कणिक मळतो ते कणिक. त्याचा एक गोळा तोडून घ्यायचा आहे आणि हा पिठामध्ये बोलून याची चपाती लाटून घ्यायची आहे आपल्याला. हे पहा, अशा पद्धतीने. आता माझ्याकडे हे चीज आहे, तर चला म्हटलं ह्या चीजचा आपण वापर करूया. तर हे 2 चीजचे स्लाइस मी घेतलेले आहेत. हे पहा, असा एक ठेवायचा आहे आणि याच्यावरून हा एक दुसरा ठेवून घ्यायचा आहे आपल्याला. हे पहा, एकावर एक असं मी दोन्ही चीजचे स्लाइस ठेवलेले आहेत आणि त्याच्यानंतर आपल्याला ही चपाती इकडून फोल्ड करायची आहे, ही चपाती इकडून फोल्ड करायची आहे, ही चपाती अशी फोल्ड करायची आहे. म्हणजे याचं पॉकेट बनवायचं आहे. हे पहा, याचं पॉकेट बनलेलं आहे. आता हे आपल्याला लाटून घ्यायचं आहे. हे पिठामध्ये हलकंसं बुडवायचं आहे. जसं आपण चपाती लाटतो तसंच आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे. हे पहा, अशा पद्धतीने. यात आपल्याला एक काट्याचा चम्मच घ्यायचा आहे आणि त्याने असं आपल्याला होल पाडून घ्यायचे आहेत. हे पहा, अशा प्रकारे आपण होल पाडून घेतलेले आहेत. आता आपल्याला ही चपाती हलकीशी भाजून घ्यायची आहे. आता आपल्याला तवा गरम करायला ठेवायचा आहे आणि हलकंसं खालच्या बाजूला हलकंसं तूप लावायचं, जादा नाही आहे, असं, जेणेकरून आपली चपाती पटकन अशी करपू नये म्हणून असं लावून घ्यायचं. आता आपल्याला ही चपाती याच्यात घालायची आहे. खालच्या साईडला चपाती एकदम हलकी भाजायची आहे आपल्याला आणि ही एक साईड थोडीशी चांगली भाजून घ्यायची आहे. आणि ही आता आपण थोडीशी कडक करणार आहोत. या बाजूने सुद्धा हलकीशी कडक होऊन द्यायची आहे. आता आपण खालच्या बाजूने बघणार आहोत चपाती कशी केली भाजलेली आहे. हे बघा, वरच्या बाजूने चपाती आपण कच्ची ठेवलेली आहे आणि खालच्या बाजूने मस्त चपाती अशी भाजून घेतलेली आहे. तर आता आपण ही बाजू खाली ठेवणार आहोत आणि ही बाजू वरच्या साईडला ठेवणार आहोत. आता मी गॅस बंद केलेला आहे. आता याच्यावरती आपल्याला चपाती काढून आपण पोळपाटावरती घेणार आहोत. हे बघा, कच्ची साईड खालच्या बाजूला आणि भाजलेली साईड वरच्या बाजूला घेणार आहोत. आता याच्यावरती आपल्याला लावायचं आहे थोडा हे पिझ्झा सॉस आणि टमॅटो सॉस. हे पहा, टमॅटो सॉस हा पिझ्झा सॉस आहे आणि हा आहे थोडासा हलकासा टमॅटो सॉस. आणि हे चांगलं असं मिक्स करून द्यायचं आहे, असं चपातीला पसरून द्यायचं आहे आपल्याला. आता आपल्याला याच्यावर घालायचं आहे चीज. तुम्ही मोझरेला चीज पण घेऊ शकता, नाहीतर हे जे चीजचे असे क्यूब असतात ते पण असं खिसून घालू शकता. हे पहा, अशा पद्धतीने. याच्यावर आता तुम्हाला घालायचं आहे शिमला मिरची, टमाटर, कांदा. हे सगळं आपण याच्यावरती आपण घालून घेणार आहोत. एकदा पुन्हा याच्यावरती चीज आपल्याला खिसून घालायचं आहे. हे पहा, अशा पद्धतीने. आणि चीज आपलं खिसून झालेलं आहे. आता आपण याच्यावरती
चिली फ्लेक्स घालणार आहोत. हे पहा, आता तुम्हाला किती असं तिखट पाहिजे त्या पद्धतीने चिली फ्लेक्स घालायचे आहे. पिझ्झा सीझनिंग घालायचं आहे. आता तुमच्याकडे पिझ्झा सीझनिंग नसेल तर तुम्ही थोडीशी काळी मिरी पावडर पण घालू शकता. हे बघा, अशा प्रकारे आपला पिझ्झा बनवून तयार झालेला आहे. आता आपण पिझ्झा शेकणार आहोत. अशा प्रकारे आपला हे पिझ्झा आपला तयार झालेला आहे. आता ह्याला आपल्याला शेकून घ्यायचं आहे. हे पहा, आता आपण हे असं उचलून ठेवणार आहोत तव्यामध्ये आणि एकदम कमी गॅसवरती आपण ह्याला होऊन देणार आहोत. याच्यावरती आपण झाकण ठेवणार आहोत. आता ह्याला आपण झाकण ठेवून आपल्याला हा पिझ्झा खालच्या बाजून चांगला असा खरपूस भाजून घ्यायचा. आता आपण बघणार आहोत आपला पिझ्झा झाला का. वा, मस्त झालेला आहे बघा. आणि खालच्या बाजूने पण आपण बघूया. वा, मस्त झालेला आहे खालच्या बाजूने पण पिझ्झा बघा. अशा प्रकारे आपला पिझ्झा तयार झालेला आहे. आता आपण हा कट करून घेऊया. हे पहा, अशा प्रकारे आपला झटपट पिझ्झा तयार झालेला आहे. हे बघा, खालच्या बाजून किती मस्त भाजलेला आहे पिझ्झा. तर हा पिझ्झा तुम्ही नक्की करून बघा. बघा, हा पिझ्झा दिसायला किती सुंदर दिसतो, तेवढाच खायला पण टेस्टी लागतो. आणि हा पिझ्झा तुम्ही नक्की करून बघा. आणि अशा पद्धतीने पिझ्झा कोणी कोणी केला आहे त्याने मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर चला, पुन्हा भेटणार आहोत आपण नवीन रेसिपी घेऊन.